टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. त्याच्यामुळे का फोन नाही केला मी तुम्हाला. बरं बोला, काय नाव आपलं? माझं नाव अशोक सुभाष वाकळे. मी राहणार लासलगाव पाशी एक खानगाव म्हणून एक आपलं छोटंसं गाव आहे. बरं, हे कॉल रेकॉर्डिंग होते, युट्यूबला फेसबुकला पडतोय बघा. हो हो, पडू द्या ना. बरं बोला, काय विषय, नाव काय तुमचं? अशोक सुभाष वाकळे. बरं, प्रॉपर नाशिक जिल्हा? हो, प्रॉपर नाशिक जिल्हा. बरं बोला, काय विषय? विषय असा आहे दादा, का माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले. काय लग्नाला? 10 वर्ष झाले. लग्नाला? हो, लग्नाला 10 वर्ष झाली. मला 3 अपत्ये, बरं. दोन मुलं आहे आणि एक बरं. मुलगी. बरं. माझी मुलगी 3रीला जाते, माझा मुलगा चौथीला जातो आणि एक लहान मुलगा आहे, तो अंगणवाडीमध्ये जातो. बरं. तर ह्या प्रश्नामध्ये असं आहे गंमत, का माझ्या बायकोचं आणि सचिन बोरशे नावाच्या व्यक्तीचं अफेअर आहे 10 वर्षापासून. बरं. तर मी त्या व्यक्तीने माझ्या बायकोला मोबाईल दिला, त्याने तिला सिम कार्ड दिले. मी भरपूर वेळेस त्यांच्यावालं हे प्रकरण पकडलं. पकडल्याच्या नंतर मी त्या व्यक्तीला 10 वेळेस समजून सांगितलं की हे जे करतोय हे तू चुकीचं करतोय. मी माझ्या मंडळीला माझ्या मिसेसला पण समज दिली की हे जे करते तू हे चुकीचं आहे. बरं. तर आज दिवाळीपासून माझीवाली मिसेस तिकडे निघून गेलेली आहे. बरं. तिकडे निघून गेल्याच्या नंतरून हा जो कार्यकर्ता आहे सचिन बोरशे नावाचा व्यक्ती, हा तिला वेळोवेळी भेटतो, हा वेळोवेळी तिला व्हिडिओ कॉल करतो, वेळोवेळी तिच्याजवळ जातो. तर या सचिन बोरशे नावाचा जो व्यक्ती आहे, मी याला समज दिली, तर हा तुमच्या ग्रुपच्या नावाची मला धमकी देतो की मी टायगर ग्रुपचा कार्यकर्ता आहे, मी तुला उडवीन, मी तुला अमकं करन, तुला तमकं करन, असं तो मला बोलतो. बरं. तर याच्यावर दादा मला तुमची मदत पाहिजे म्हणून मी तुम्हाला कॉल केला. मला हा जो तुमचा जो नंबर आहे हा मला लातूरकडल्या दादांकडनं भेटला. बरं. तर ते लातूरचे दादा मला म्हणे तुम्ही सचिन भाऊंना फोन करा, त्यांनी तुम्हाला कॉल केला असेल बघा. बरं. तर दादा मला याच्यामध्ये तुम्ही मला मदत करा. हा जो कार्यकर्ता आहे सचिन बोरशे नावाचा, ह्या व्यक्तीने माझ्यावाल्या मुलांचं आज शिक्षण उद्ध्वस्त केलंय. माझे मुलं कुठला कार्यकर्ता आहे? सचिन बोरशे. कुठला कार्यकर्ता म्हणतोय ना तू त्याला? हा तुमचं नाव सांगतो किंवा म्हणे मी टायगर ग्रुपचा कार्यकर्ता आहे असं. ए दाद्या, उगाच चुकीचं बदनामी करू नको, पूर्ण त्याचं टांगडं तोडून टाकीन मी त्याचं. तो मला बोलतो की मी टायगर ग्रुपचा कार्यकर्ता आहे, तुला मी एका मिनिटात उडवून तुला एका मिनिटात हे करन, असं तो मला बोलतोय. नाही, त्याचा काय ग्रुपशी संबंध नाही. आणि मित्र ऐकून घे, हा बोला ना दादा. लोक आणि ग्रुपचे एक कार्यकर्ते, ग्रुपचे एक पदाधिकारी, ग्रुपचे एक सदस्य निस्वार्थपणे काम करतात. असे कोणीही पोरं असं करणार नाही, लक्षात ठेव. ग्रुप घेऊन काय तर बदनामी पोरं करत असेल, पण ह्याच्याबद्दल आमचं ग्रुपचं काही संबंध नाही, तुला लक्षात ठेव. दुसरी गोष्ट, तो भडवा कुठला आहे आपल्याला काय माहिती आहे? हा, तो समोरचा कुठला भडवा? तो आहे ना राहणार 40गाव कडलाय. 40गाव? हो. तर मी त्याला दुपारी कॉल केला, म्हणलं तुला सचिन भैया पवार नावाचे व्यक्ती तुला कॉल करतील म्हणलं, टायगर ग्रुपचे कार्यकर्ते म्हणलं, ते मेन सचिव आहे म्हणलं, ते तुला कॉल करतील. तो मला काय बोलला का म्हणे मी त्यांना कॉल करतो, त्यांना तुझ्याबद्दल सांगतो म्हणे. बर. अरे मला एक सांग, तुला एक गोष्ट बोलायचं आहे दाद्या. हा बोला ना दादा. तुझी बायको बरोबर? हो. तुझं बायकोचा त्याचा परिचय कुठून? माझ्या बायकोचा आणि त्याचा परिचय म्हणजे असं आहे का माझी बायको आणि त्यांच्या दोघांचा संबंध असा आहे का ते नात्याने चुलत मामा लागतात. तिचा चुलत मामा लागतो. पाहुण्यामधला? हो, पाहुण्यामधला तिचा चुलत मामा लागतो. आणि तिच्या घरच्यांना ही सगळी हिस्ट्री माहिती आहे की याचं आणि हिचं लफडं आहे. तिचे चुलते काके सगळे मला काय बोलले का म्हणे ह्या मुलीचं आणि ह्या मुलाचं लफडं आहे म्हणे, दादा तुम्ही हिला सोडून द्या म्हणे. मग मी त्यांना काय उत्तर दिलं दादा की म्हणलं माझ्या मागे 3 मुलं आहे, मी हिला कसं सोडू, तुम्ही त्या कार्यकर्त्याला समजून सांगा. ते काय बोलताय, आणखी तू कार्यकर्ता म्हणतोय रे बाबा? अरे ऐकून घे मी काय म्हणतोय. बोला ना मित्र, ऐकून घे, मी तुला गोडीत बोलतोय. कोणी ग्रुपच्या नावानं बदनामी करत असेल तर आपलं देणं घेणं नाही त्यामध्ये. आणि ग्रुप हा कुठल्याही लोकांना काम करू देणार असं नाही. ग्रुपमध्ये पोरं जे काम करतात निस्वार्थपणे काम करतात. असे भडवे ग्रुपच्या नावानं नाव घेऊन काम करतात ना, ते ग्रुपचे माणसं नसतात, लक्षात ठेव. मग दादा ऐका ना, मी तुम्हाला कॉल करण्याचं दाद्या, तसल्या भडव्या माणसासोबत आणि तसल्या उचीर म्हणजे हलक टाकून दिलेले बुद्धीच्या लोकांना ग्रुपमध्ये परवानगी आणि त्यांना काम करण्याची इच्छा पण आणि त्यांना काम करू पण देत नाही आम्ही.
लक्षात कळालं का तुला? मग तो आमची तुमचं इच्छा नाव घेऊन नसतेच बोलतो दादा, कामधेनू आपल्या काम करू ग्रुपचं द्यायची. नाव घेऊन बोलतोय तो दादा. नाही नाही नाही, माझं नाव घेऊन ऐकून घे. मी हा. बोलतो मित्रा, आता मी हा. एक सामाजिक काम करत आहे बरोबर. हो बरोबर, सामाजिक काम हा करताय बरं तुम्ही, ऐकून घे. कोणाचं का होईना. मी लोकांना हा. निस्वार्थपणे प्रत्येक जातीसाठी लोकांना मदत करतोय, प्रत्येक जातीच्या लोकांना बरोबर निस्वार्थपणे आहे. मदत करतो. आता बरोबर तू आहे, तुमचं काम माझं नाव घेऊन तू चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेला, तिथं तर माझ्या नावानं बिल कमी झालं असं म्हणतो. आता कम झालं बरोबर, पण तसले भडवे बरोबर. माझ्या नाव घेऊन काय तर चुकीचं माहिती मला ओळखणं पाळक मला काय देणं घेणं त्यामध्ये. तो असे तुमचं नाव घेऊन डायरेक्ट बोलतो म्हणे मला ऐका ना. नाही नाही, त्यानं जर नावाचा गैरवापर करत असेल ना माझं, तर त्याला चांगला मी धडा शिकवतो मी. तो मला दुपारी काय बोलला म्हणे, सचिन भाई पवारला मी फोन करतो म्हणे, मी त्याला सांगतो म्हणे का काय करायचं काय नाही बा. डायरेक्ट दुपारी या भाषेत बोलला मला तो. बरं हां. तर मी त्याला म्हणलं, अरे हो तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का? तुला वाटलं बा तू मोठ्या भाऊंसोबत फोटो काढले, त्यांच्यासोबत तू हिंडतोय फिरतोय, मग याचा अर्थ असं नाही का तू त्यांच्या नावाखाली काही करशील. ते समाजाचं कार्य करताय, समाज पुढे जावं म्हणून ते कार्य करताय म्हणलं. हां. असं नाही का तू उद्या समाजातल्या कुठल्याही मुलीवर तू वाईट नजर ठेवू, लोकांचे संसार उद्ध्वस्त कर, त्याच्यासाठी नाही तुला त्यांनी जवळ घेतलं म्हणलं. त्याला या भाषेत मी बोललोय, बरोबर राईट. मी या भाषेत त्याला बोललोय. आणि जवळ घेतलं म्हणजे आमचं त्याच्यासोबत काही ग्रुपचं काही संबंध नाही. ऐकून घ्या, आणखी एकदा तुला डबल टिबल सांगतो, तुझ्या डोक्यात पण घालून घ्या आता मी काय बोलतोय. हा बोला ना. आपल्या भडव्या माणसांचं आमच्या ग्रुपमध्ये त्यांचा काही संबंध नसतो. ग्रुपच्या नावानं जर असं काही चुकीचं काम करत असेल ना, तर आमचं त्यांचं देणं घेणं आहे. तसले माणसं आमच्या ग्रुपमध्ये काम करत नाही मित्रा. आणि दादा ऐका ना, त्यांनी एक चुकी काय केली, त्यांनी माझ्या वाईफला म्हणजे माझ्या मिसेसला त्यांनी तुमच्या ग्रुपच्या कोण तो नाशिकचा कार्यकर्ता आहे त्याला त्यांनी माझ्या बायकोनी त्यांना माझा नंबर दिला आणि त्या मुलांनी मला फोन केला की म्हणे वाकळे तू कोण जो असेल तो म्हणे या बाईला सोडून दे म्हणे. म्हणलं अरे तानाजी भाऊ जाधव आणि हे जे लोक आहे म्हणलं हे समाजासाठी काम करताय म्हणलं, तुमच्यासारखे असे उद्योग नाही करत आहे म्हणलं की याला धमकी दे त्याला धमकी दे, याचा संसार उद्ध्वस्त कर त्याचा संसार उद्ध्वस्त कर. त्या लोकांनी परत मला कॉल नाही केला. बर नाही केला दादा, त्यांनी त्या लोकांनी मला परत कॉल नाही केला. कोणी जे मला तुमच्या ग्रुपबद्दल जे कोणी टायगर ग्रुपचे जे व्यक्ती होते त्यांनी मला कॉल केला की म्हणे अशी नाही अशी व्यक्तीची आमच्याकडे कंप्लेंट आली म्हणे, ती तुमच्याबद्दल असं नाही असं बोलतीये, तर तुम्ही तिला सरळपणे फारकत देऊन टाका. अरे म्हणलं तुमचा जो ग्रुप आहे तो लोकांचे संबंध जमवतो, तो लोकांना जवळ आणतो, तो लोकांसाठी मदत करतो, असं नाही का तो कोणापासून तोडतो म्हणलं. तर त्या व्यक्तींचा परत मला कॉल नाही आला बरं का दादा. आणखी मित्र ऐकून घे. हा ग्रुप आहे ना, हा पॉलिटिक्स ग्रुप नाही तर निस्वार्थपणे सेवा करणार. बरोबर मित्र संघटना ग्रुप आहे, लोकांना मदत करणारा ग्रुप आहे. आणि असं चुकीचे जे नाव घेऊन जे लोकांना धमकी देतात ना, ग्रुप मध्ये तसले लोक नसतातच. मग तो कसं काय बोलतो दादा, तुमचं नाव घेऊन कसं काय बोलतो? ऐकून घे बाळा, मी काय म्हणतो सध्या, मला सुद्धा माहित नाही आता माझं नाव घेऊन कोण कोण गैरवापर करतात बरोबर. त्यात त्यातल्या भाडव्याला बघतो ना मी, तिच्या आईला त्याला चांगला धडा शिकवतो त्याला मी. नंबर सांग त्याचा मला तू. दादा त्याचा नंबर घ्या तुम्ही. हा घेतो मी, पण तुझ्या बायकोला त्रास काय करतोय तो आता ते? त्रास असा आहे दादा, माझ्या बायकोला तो भडकवतोय. काय भडकवतोय? कुठं आणि त्याचा अनैतिक संबंध आहे. बर. तर माझ्या बायकोला जे तो सांग ती माझी बायको तसं मला बोलती. नाही तसल्या माणसाला चांगला धडा शिकवतो मी. नाही तुझ्या बायकोतून त्याच्यात काही कॉन्टॅक्ट चालू आहे का? हो 100% चालू आहे. म्हणजे मी त्याला 4 वेळेस फोनवर बोलताना मोबाईलवर बोलताना पकडलं, त्यांनी माझ्याजवळ माफी मागितली. तू नाशिक जिल्ह्यातला, तो नगर जिल्ह्यामधला? नाही मी नाशिक जिल्ह्यामधला, राहायला निफाड तालुका, निफाडजवळ आपलं एक छोटंसं गाव आहे खानगाव म्हणून, मी तिथला राहणारा कार्यकर्ता, एकदम सर्वसाधारण शेतकरी माणूस आहे दादा मी. नाही घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. आणि तो कुठला भडवा समोरचा? तो भडवा समोरचा 40 गाव काढलाय, तो राहायला ओझर मिंगला आहे. सांग त्याचा नंबर, त्याला नाव काय त्याचं? त्याचं नाव सचिन बोरशे आणि तो तुमच्या ग्रुपचा डायरेक्ट मग तुम्ही मेंबर आहे त्या ग्रुपचा असं डायरेक्ट मला बोलतो. त्याला चांगला धडा. सचिन बोरशे. बोरशे सचिन बोरशे. बर. तुझं नाव काय? अशोक सुभाष वाकळे. बर ठीक आहे, सांग नंबर मला त्याचा. त्याला चांगला धडा शिकवतो. आणि जेवढे हे कॉल रेकॉर्डिंग ऐकतील का ग्रुपचे आमचे ते मेंबर, टायगर ग्रुपचे मेंबर जेवढे ऐकतील, नंबर ऐकून त्याला चांगला धडा शिकवतील. आणखी सांग नंबर. 9623 9623 68 4026. सचिन बोरशे. आणि तुझं नाव? माझं नाव अशोक वाकळे. अशोक वाकळे. हो. थांब.
टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो, बोला दादा. हॅलो. हा बोला दादा. नाव काय म्हणलं तुमचं पूर्ण? माझं नाव सचिन खुशाल बोरसे. बरं. आणि हो. अशोक वाकळेचं काय विषय आहे त्याच्या बायकोचं? विषय असा आहे दादा, त्यांची वाईफ इथं आली का? हॅलो. बोला बोला, ऐकतोय. हा, तर त्यांची बाई इथं आली का वाईफ, ते मला फोन करता. मी एकदा म्हणजे 1.5 वर्षाची गोष्ट आहे, तिकडून मला मेसेज आलेला होता. बर हा, तर माझ्याने ना मी झोपेतून उठलो आणि माझ्याने रिप्लाय दिला गेला तिकडून, बरोबर बर बरं का भाई दादा. मग तिकडून मला फोन आला यांचा, अशोक वाकडेंचा. मग त्यांचा फोन आला म्हणे शिव्या गाळ्या केल्या त्यांनी. मग मी त्यांची माफी मागितली. त्यांच्या सासूला फोन लावला त्यांनी, परत तिची माफी मागितली. म्हटलं आता याच्या पुढे होणार नाही. तर हे काय करता दादा, ती मुलगी इथं आली ना, परत परत मलाच फोन करता. इतके घाण बोलता ना दादा हे. तर त्या हॅलो, बोला ना दादा. वाकळेचा असा विषय आहे की तुमच्या नावानं आणि माझ्या धमकी देतो म्हणे, तू माझं नाव घेऊन त्याच्या बायकोला बोलतोय म्हणे फोन करून. तू त्याचं म्हणणं असं आहे. नाही दादा, नाही. हे पहा, मी काय म्हणतो, मी हा जो माणूस बोलतो ना अशोक वाकडे, बरं का दादा, ऐकून मी त्यांना. हा बोला ना दादा. ग्रुपमध्ये असं शिकवण नाही आणि असं जर काम नाही, बरोबर. ग्रुप सोबत तुझं काही संबंध नाही, ऐकून घे, लक्षात ठेव. हो. तुला ग्रुपमध्ये कोण ओळखत पण नाही असं विचार करून घे तू, लक्षात ठेव. असं अच्छा, बरोबर. तो डायरेक्ट मुलगा म्हणतोय अशोक वाकळे की माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, माझ्याकडे प्रूफ आहे तुझ्याबद्दल. अच्छा. तुझ्याबद्दल असं प्रूफ आहे म्हणतात. तुझं ग्रुप काही संबंध नाही, आमचं काही देणं घेणं नाही. तुझं तुमचे मिटवून घे आणि सांगतो ग्रुपचं नाव कुठं बदनाम करू नको. तुला ताकी द्यायला मी, नाहीतर आपलं वाईट कोणी सांगतो मी. नाही, बरोबर आहे. नाव कुठे काय घेऊ नकोस. नाही, बरोबर. तुझं संबंध काय ते तुझ्या घरचं मॅटर तुझं बघून घे. हो, बरोबर आहे. ऐकून घे. हा. ग्रुपचं नाव पण घेऊ नकोस. तू ग्रुप संबंध पण नाही. ग्रुपचं तुला कुठलं पद आहे का नाही. मग नाही, बरोबर. त्या पद आहेस का सांगतोय त्याला काय म्हणता, मी बोललो नाही दादा त्याला तुमच्याबद्दल. काय सांगतोय मग तू ग्रुपच्या नावानं धमकी देतो म्हणून त्याला तू. नाही. मग तुला कोण ओळखतच आहे ना ग्रुपमध्ये. मग तू नाही. मग तू येण्यासारखं तू नाही ना दादा. एवढा घे दादा. मी काय म्हणतो बोला. एकदा चान्स देतोय मी. हो. ग्रुपचं नाव कुठं जर घेतला ना तर माझ्या सांगतोय मला. हो, बरोबर आहे. ग्रुपच्या माध्यमातून वेगळं तुला धडा शिकवलं सांगितलं मी. हो, बरोबर आहे. दुसरी गोष्ट ऐकून घे. त्याच्यात 3 लेख नाही. ती तुला कळत नाही करायचं असं. तुझं लग्न नाही झालं का? हो ना, लग्न झालंय ना दादा. मला 2 मुली ना दादा. मग असं करे, त्याला पण 3 मुली आहेत म्हणे. असं काय एवढ्या करतोय मग तू? मग ते जाता काय होतं त्यांना माहिती ना दादा. मी काहीच करत नाही ना त्या मुलगीसोबत. अरे मग त्याचं ब्लेम तुझ्यावर कपट टाकलाय त्यानं. त्यांनी जेव्हा बी येतो ना, जेव्हा बी ती मुलगी इथं आली का माझं नाव घेऊनच हे करतो दादा तो. अवघड. हे चुकीचं कशाला सांगेल? मी माफी मागितली त्याच्यापाशी. एक वेळेस झालं ना माझ्याकडून, तर मी आता याच्या पुढे होणार नाही बुवा. हे बघ दाद्या, तुला मी गोडीत सांगतोय. हो, बरोबर. तुझं टायगर ग्रुपशी काही संबंध नाही आणि तू ग्रुपच्या नावानं इतर सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नको. नाहीतर बघ, आमच्या एवढं वाईट कोण नाही सांगायला मी. नाही ना, बरोबर आहे ना. नाहीतर बघ, मी नागाळकर मारायला पण कमी करणार नाही सांगायला मी. हो ना, बरोबर. तुला पहिल्यांदा ताकीद द्यायला तुला मी ऐकून घे. हो, चालेल दादा, चालेल दादा. कुठं जर इन्व्हॉल्वमेंट केला तर मग सांगायला तुला. ग्रुप हा सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारा ग्रुप आहे. हो, बरोबर आहे दादा. धंदेगिरी करणारा ग्रुप नाही, लक्षात ठेव. नाही, बरोबर आहे दादा. तुझं नाव घेऊन कुणाला जर दादागिरी करत असेल ना, बघ मग वेगळं काढीन तुझं मी. नाही दादा. तुला लास्ट वॉर्निंग देतोय तुला. हो. जे ते अशोक वाकळे त्यांना फोन करून काही धमकी देऊ नको. त्याच्या बायकोला पण फोन करून त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू नको. तुला लास्ट वॉर्निंग. नाही, बरोबर. ह्याच्या पुढे तुला वॉर्निंग नाही. मग तुला डायरेक्ट काम टप्प्यावर मी घेत सांगतो मी ना. हो, चालेल सर. टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. हा बोला ना भाऊ. मी त्याला चांगला धडा शिकवलाय. आमच्या ग्रुप सोबत त्याचा काही संबंध नाही आमच्या. त्याचं ते मुद्दाम वेड्यात काढायचं काम करतोय तो. मी त्याला चांगला धडा शिकवलाय आणि तुझ्याबद्दल पण बोललोय मी. तुला फोन नाही करणार त्यानं आता. त्यानं जर तुला आणि तुझ्या बायकोला जर त्रास केला ना, डायरेक्ट जाऊन जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट कर. तिथे तुला मदत करीन मी. आणि ह्याची दखल घे तू की त्या मुलाचं आमच्या ग्रुपशी काही संबंध नाही. मग दादा, तो तुमच्या ग्रुपचं नाव मला घेऊन का परेशान करतोय? अरे मित्रा, मी तुला बोललो काय कळतं का नाही? हो बरोबर. अरे कोणी पण आहे भडवे असं काही पण करतात. तरी मी त्यांना चांगला धडा शिकवलो ना. भया सॉरी, मी घेतला नाही असं म्हणून सांगायला त्यांना. हा का?
हा बिंदास त्याला धडा शिकव बिंदास, मी आहे तुझ्यासोबत. आणि ग्रुपचे काही संबंध नाही, तुला डायरेक्ट सांगतो. आणखीन कुठे काय मदत लागल्यास सांग, तुला मदत करू. त्याला बिंदास